अख्खा खेड हा पूर्ण पाण्यामध्ये हे. आता 10 वाजलेत आणि सिच्युएशन पाहू शकता पाण्याची. अच्छा, पावसाचा पाण्याचा कुठे वडगाव वगैरे ह्या साईडला आहे ना, ढगफुटी त्या लोकांनी फोन केले म्हणून सावध. अच्छा, मला असा विषय झाला. तर नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता खेड बाजारमध्ये पूर्ण असं पाणी शिरलेलं आहे आणि रात्रीचा टाईम आहे. एक 10चा टायमिंग, 10 वाजले असतील आणि मी आता जस्ट कामावरून सुटलो आणि मला एक माहिती भेटली की आपल्या बाजारपेठामध्ये बघा पाठीमध्ये दिसू शकते. एवढा तर नाईट आहे, एवढं क्लिअर दिसणार नाही, पण आपले एक दादा भेटले, ते तुम्हाला माहिती देतील की नक्की कुठे कुठे पाणी भरलंय. सो आपण सुरू करूया ब्लॉग. नमस्कार, तुमचं नाव कसं? नमस्कार, माझं नाव हरिचंद्र राजाराम गुतेकर. ओके, तर आता सिच्युएशन पहिली बघूया. आता ही बघा, आता दिसते पाणी. आता हा जो आहे ना बघा, कानाडे बाजार, ते इथेच पाण्याची लेवल बघा आणि पूर्ण असा वाणी भेट ना, तर ये ना कसं आहे ना तुझं. आता सध्या वाणीपेठामध्ये आहे. वाणीपेठामध्ये दुपारी 2च्या टायमाला पाणी भरायला सुरुवात झालेली. 2च्या असतो. हा, 2च्या याच्यामध्ये झालेली. सगळे दुकानांना सांगून सामान विमान सगळा हलवून सगळा बाहेर काढलेला आहे आणि त्याच्यानंतर आस्ते आस्ते पाणी वाढायला लागला. आस्ते आस्ते मग माणसं सगळी दुकानं बिकाण्याचं सामान हे करून नंतरला परत आम्ही वरती म्हणजे चांगल्या ह्याच्यामध्ये सेफ्टीमध्ये सगळ्यामध्ये सामान म्हणजे ठेवले. 2 वाजता तुम्हाला ऑलरेडी माहिती दिलेली. त्यानंतर हे सामान वगैरे सगळा बाहेर आम्ही काढून घेतला काढलेला आणि त्याच्यानंतर पूर्ण तलावापर्यंत सगळा तलावापर्यंत पाणी. तलावापर्यंत पाणी वाणीपेठ असेल, खाली गुजरवाडी असेल, गुजरवाडी, पूर्ण अख्खा खेड हा पूर्ण पाण्यामध्ये हे झालेला. आपला स्टँड सोडून स्टँड सोडून एकदम खाली आपण आलेलो. खाली 3 बत्तीला पण गेलो तरी पण आहे पाणी. परत नारंगी गेलो तरी पण तुम्हाला पाणी भेटणार आहे. आता मला जायचं पुरुषला, तिथं पण तुम्हाला पाणी थोडा भेटणार, थोडाफार पाणी असेल तर बघू आपण जाता जाता कसं काय वगैरे. आता 10 वाजलेत आणि सिच्युएशन पाहू शकता पाण्याची. हे आपल्या धरणाचं पाणी सोडलेलं आहे का कसं काय? हे आपल्या वरती आडगावामध्ये पाणी पाऊस लागलेला, त्याच्या नदीचा पाणी सगळा खाली येतो आणि त्या धरणाच्या याच्यामध्ये एक दरवाजा फक्त उघडलेला आहे. ओके, नातू धरण. हा, नातूनगरचा. त्याच्यावरनं तो थोडा प्रेशरने थोडाफार पाणी त्याच्यात भरपर्यंत वाढलेला आहे. ओके, त्याच्यावर हे झालेलं. चालेल, मग आता आपण हा पॉईंट बघायला तुम्हाला दाखवतो एकदा. कानाडे बाजार रात्री असं मला क्लिअर नाही होऊ शकत आणि उद्या पाणी बघूया कसं काय अंदाज भेटेल मला. हे बघा, माणसं जात आहे तिकडे, दिसतंय तेव्हा तिकडे पाणीच आहे. आपण जाऊया तर पुढे आणि बघू त्या पट्ट्यात पण कसं पाणी दिसतंय वगैरे. ओके, चल, थँक्यू. आणि तुझं इन्स्टा आयडी आहे ना? नाही, सॉरी, युट्यूबला आहेस ना? तुझं युट्यूब आयडी सांग. आयडी काय आहे? त्या आयडीला पण फॉलो करा तुम्ही. तेव्हा सगळी मंडळी इथे थांबलेत. खेडचा बाजारपेठ एमर्जन्सी साठी वगैरे. ओके, या आयडीला पण, इन्स्टा आयडीला फॉलो करा आणि युट्यूब पण आयडी आहे. तुझा युट्यूब आयडी नाव काय? युट्यूबला माझं नाव हरिचंद्र म्हणून आयडी आहे. हरिचंद्र गुतेकर. फॉलो करायला विसरू नका. आता आपण आहोत कन्याशालेची. ते बघा तिथपर्यंत पाणी आले बघा, दिसतंय का तुम्हाला? नाईटचा वेळ आहे तेव्हा इथं पाणी आलं. क्लिअर दिसणार नाही बघा पाण्याचे लेवल, हे पूर्ण भरलेलं आहे. तर बघूया आपण घरी जाताना काय विषय. नारंगीला दिसतोय का? होतं नारंगी. तर बाकी सर्व गाडी तर थांबलेले आहेत, तर रिव्हर्सला जातील. बघू पुढे. तर आता पाहू शकता तुम्ही मारुती मंदिरच्या समोर ते पाणी लागलंय. आपण जाऊया पुढे, जाऊया बघूया पुढे कुठे पाणी. हे बघ, ही पूर्ण पट्टा पाण्यामध्ये. हे धरणाचं पाणी सोडलेलं आहे ना? नाही, मग फुट झाली वर त्याचं पाणी आहे का? नातू धरण वगैरे असं काय नाही? काय नाही. ओके, ते वरच्या पावसाचं पाण्याचं कुठे वडगाव वगैरे ह्या साईडला आहे ना, ढगफुटी त्या लोकांनी फोन केले म्हणून सावध. अच्छा, मला असा विषय झाला. अच्छा, पावसाचं पाण्याचा कुठे वडगाव वगैरे ह्या साईडला आहे ना, ढगफुटी त्या लोकांनी फोन केले म्हणून सावध. अच्छा, मला असा विषय झाला. ओके, चालेल, चला पुढे बघूया आता पाणी कुठे भरते. तर आता पाऊस येतं. आपला डेंटल कॉलेज आहे ना,
तिथे इथे पाणी भरलं सगळं. तर तुम्हाला दिसत नसेल एवढं क्लिअर, तेव्हा पूर्ण नारंगी भरत आली आहे. हे वरती जे आडगाव वगैरे गाव वगैरे असतात ना, तिकडे ढगफुटी झाल्यामुळे हे झाले. आणि एक नातू धरण आहे ना, तर एक दरवाजा open केला. तेव्हा आता सांगतात नवऱ्याचा पाऊस जोरात पडला रात्री उठली तर अजून भर आहे. चला आपण बघूया तर पुढे. हे बघा, इथं पण भरलंय सर्व. चला आपण जाऊया पुढे. हे बघा आता लेवल बघा पाण्याची. टेम्परेचर जरा ही साईड भरले, दोन्ही साईडच्या बरोबर कटोकट पाणी आहे. पाहू शकता बघा, हा रोड आहे, इथे आहे मी, आणि सेम कट टू कट पाणी आहे. पाऊस वगैरे आज दिवसभर काहीच नव्हतं. हे पाणी वरचं ढगफुटी झाल्यामुळे ज्या आडगाव वगैरे गाव आहेत वरती, त्यामुळे हे झालेलं आहे. हे बघा सर्व. सो पुढे जाऊया आणि ब्लॉगला आपण एंड करू. आणि नक्की आता नारंगी पार करूया आणि ब्लॉगला एंड करूया. कारण आता मी जस्ट घरी आलोय. हे बघा, जस्ट घरी आलोय मी. आणि नारंगीच्या पुढे पाणी नव्हतं. फक्त मी तुम्हाला जे दाखवलं डेंटल आणि जे बाजारपेठ आणि जे कन्याशाला आहे तिथपर्यंत पाणी भरलं होतं. तर आता उद्या आपण सकाळी जर पाऊस जोरदार नाही पडला तर सकाळी दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि जर पावसाचं प्रमाण जर वाढलं आज रात्री तर आपल्याला काय सुट्टी असेल. मग ते उद्याचा ब्लॉग बघू कशा पावसावरती आहे. पाऊस नाही पडला तर आपण उद्या मॉर्निंगला जेव्हा टायमाला कामावर जाऊ त्या टायमाला तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन, तर अजून तुम्हाला जास्त क्लिअर दिसेल. तर अपकमिंग ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.